ओम शांती. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. विशेष ह्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न आणि त्याचं समाधानकारक दिलेले उत्तर, त्यानंतर ब्रह्माचं रात्र आणि ब्रह्माचा दिवस, सृष्टीचक्राची ज्या ठिकाणी आपण कधी कधी म्हणतो की याचं जे आयुष्य आहे हे 5000 वर्ष आहे की लाखो वर्ष आहे, याविषयी पण गुह्य माहिती दिलेली आहे. त्यानंतर शुक्ल पक्ष काय असतो, कृष्ण पक्ष काय असतो, यांचा जो क्रम आहे तो पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर खूप ज्ञानयुक्त या ठिकाणी आपण या ओवींच्या माध्यमाद्वारे आध्यात्मिक रहस्य बघणार आहोत. पहिला जो श्लोक आणि त्याची जी ओवी आहे, मग अर्जुने म्हणतली, हा हो जी अवधारिले मेमा पुसले ते अध्यात्म, काय म्हणीपे आदिभूत ते कैसे, येथ आधी देव ते कवन असे, हे उघड मी परी ऐसे ऐसे बोला. या ठिकाणी एक अर्जुन नाही, आपण सर्व अर्जुन आहे. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की ज्ञान अर्जन करणाऱ्या जे काही श्रोते आहेत ते सर्व अर्जुन आहेत. आणि अर्जुन ज्या वेळेला परमात्म्याला विचारतो की मी जे काही विचारतो ते विस्तारपूर्वक सांग, आणि त्यामध्ये विस्तार कोणता आहे, तर पहिला प्रश्न विचारला आहे की ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म कोण आहे, कर्म कशाचे नाव आहे, अध्यात्म कशाला म्हणतात, जगाचा आधिकर्ता हा कोण आहे किंवा आदि दैवत कोण आहे, हे मला नीट समजेल असं सांग. तर या पहिल्या अध्याय 8व्या अध्यायाचा पहिला जो श्लोक आहे, याच्यामध्ये पहिलाच जो ओवीच्या माध्यमातून आपण बघतो की प्रश्न आणि उत्तरांना सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की नेमकं ब्रह्म म्हणजे काय. ब्रह्म हे तत्व आहे, आणि हा जो शब्द आहे वास्तविक आपण बघतो की जे आपले तपस्वी असतात त्यांच्या मुखामधून हा शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतो की ब्रह्मतत्वामध्ये लीन व्हायचं आहे. आता ब्रह्म तत्व म्हणजे हे जे काही प्रकृतीचे 5 तत्व आहे, ह्या प्रकृतीच्या 5 तत्वांच्या पलीकडेही एक तत्व आहे, आणि त्याच तत्वाला आपण भिन्न भिन्न नावानं पण ओळखतो.
जाणतो की वास्तविक हे जे ब्रह्मतत्व आहे, संन्यास धर्मामध्ये सर्वांची एक मोक्ष प्राप्त करण्याची जी एक इच्छा असते की आम्हाला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, मग तो जो मोक्ष आहे, जर ह्या जीवनामध्ये साकार सृष्टीमध्ये जर मनुष्याला जीवनामध्ये सुख आणि शांती मिळाली असती तर त्यानं मोक्षाची कधी इच्छाच ठेवली नसती. परंतु मनुष्य मोक्षाची इच्छा का ठेवतो की कुठंतरी तो दुःख आणि अशांतीमध्ये जीवन व्यतीत करत आहे आणि अशा वेळेला तो म्हणतो की नाही, याच्यापेक्षा मोक्ष घेतलेला चांगला, जन्ममरणाच्या चक्रामध्ये वारंवार का म्हणून यायचं आणि याच्यामध्ये काय असं सुख आहे. जीवन जगत असताना आपण बघतो की थोडा जर आपण विचार केला तर सर्व जे काही करायचं दुसऱ्यासाठी करायचं आणि एक दिवस ते सर्व दुसऱ्यांसाठी सोडून जायचं. मग आपण आपल्यासाठी बरोबर काय घेऊन जातो. तर ब्रह्मतत्वामध्ये जाण्यासाठी अनेक तपस्वी आज पण पहाडांमध्ये किंवा आपण बघतो की हिमालयामध्ये अशा काही ठिकाणी तपस्या करत आहेत की त्यांना कुठंतरी मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे आत्मा आणि परमात्मा ज्या ठिकाणी राहतात त्याला आपण ब्रह्मतत्व, परमतत्व, शांतीधाम, मूलवतन, परमधाम या नावानं आपण ओळखतो. म्हणून देवा आधी यज्ञ तो काही, कवन पाय येथे देही, हे अनुमानसी काही दीठ न भरे, आणि नियंता अंतकरणी तू जाणी जैसे देह प्रयाणी, ते कैसेनी हे शाड पाणी, परी सवा माते देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसनताही बोलू तयाचा. सोपून वचे तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवा. हा जो आधी यज्ञ तो काय आहे व तो या देहात कोणता, हे जोपर्यंत आपण नीट लक्षात घेत नाही किंवा समजून घेत नाही तोपर्यंत परमात्मा किंवा परमात्म्याचं राहण्याचं तत्व याविषयी आपल्या मनामध्ये कुठं ना कुठं एक शंका निर्माण होते. आणि जसं या ठिकाणी माऊलींनी एक चांगल्या प्रकारे उदाहरण दिलं आहे की चिंतामणीच्या देवळात एखादा दैववान मनुष्य जर निजला तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याचे बरळणे फुकट जात नाही. त्याचप्रमाणे अर्जुन म्हणल्याबरोबर परमात्म्याकडून जे उत्तर मिळालं त्या ठिकाणी खूप मार्मिक उत्तर दिलेलं आहे की हे कामधेनूचं वासरू असून त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे. त्याच्या मनातील सर्व हेतू सिद्धीत जातात, यात काही नवल नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, तर जसं कामधेनू गाय असते की तिच्याकडून कोणतीही इच्छा आपण व्यक्त केली आणि ती पूर्ण करणार नाही असं होऊ शकत नाही. तर हा जो सृष्टीरूपी मांडवा आहे, जसं एक मंडप आहे,
कारण आपल्याला ह्या दोन डोळ्यानं दिसतं एवढंच नाही आहे, परंतु हा एक सृष्टीरूपी ज्याला आपण म्हणतो रंगमंच आहे आणि ह्या रंगमंचावर ह्या मंडपामध्ये सर्व जे अभिनय करणारे आहेत 700-800 करोड आत्मा आहे. तर या ठिकाणी प्रत्येकाचा जो पार्ट आहे हा कसा भिन्न भिन्न आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं आपण बघतो की ब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी किंवा परमतत्वाला जाणण्यासाठी अध्यात्म काय आहे, अध्यात्माला जाणणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्या भाऊ बहिणींनी एक लक्षात ठेवायचं आहे की धर्म आणि अध्यात्म यामध्ये खूप अंतर आहे. लोक धर्मालाच अध्यात्म मानतात. वास्तविक आपण जर याचं गूढ रहस्य बघितलं तर धर्म म्हणजे धर्मामध्ये सांगितलेले जे नैतिक सिद्धांत आहेत त्याच्यावर आपण जीवन चालवणं, जीवनामध्ये ते आचरणामध्ये आणणं, याला धर्मावर चालणं किंवा धर्म म्हणतात. जसं आपण बघतो की गौतम बुद्धांनी 5 सूत्र आपल्या धर्मामध्ये सांगितले. सत्य, अहिंसा, अस्तेय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींवर चालणं, सत्यावर चालणं, वस्तूंचा संग्रह न करणं, चोरी न करणं, तर हिंसा न करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत पर्टिक्युलरी ह्या लिमिटमध्ये आहेत. परंतु तरी त्या धर्माचे जे मूळ सिद्धांत आहे आणि त्या मूळ सिद्धांतावर जर लोकांनी आपलं जीवनामध्ये ते आचरणामध्ये जर आणले तर त्यांचं जीवन हे सुंदर बनू शकतं, श्रेष्ठ बनू शकतं. ही आहे धर्माची व्याख्या. आता प्रत्येक धर्मस्थापकानं कुठेही हिंसा करायला सांगितलेली नाही आहे. प्रत्येकानं अहिंसेचा पाठ सांगितलेला आहे. कारण हिंसेनं प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला दुःखच देतो. अहिंसा एक असं तत्व आहे की ज्यामध्ये आपण एक दुसऱ्यांना शुभ भावना, शुभकामना आणि सुख देत असतो. म्हणून या ठिकाणी आपण धर्म आणि अध्यात्म याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ह्या गोष्टींना आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण पुढं चालत नाही. आता तुम्हाला या ठिकाणी मी थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे. जसं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की विस्तारामध्ये जोपर्यंत आपण ह्या गोष्टींना जाणत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकत नाही. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या विश्वामध्ये जितके काही देश आहेत, अनेक देशामध्ये अनेक धर्म, अनेक जात, उपजात, अनेक प्रकारे आहे. आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या धर्मामध्ये, शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार प्रत्येक व्यक्ती त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करतो. परंतु जसं मी सांगितलं की ज्या वेळेस एक तमप्रधानता आत्म्यामध्ये येते त्यावेळेस आत्म्यामध्ये हे जे सिद्धांत आहे, कारण हे द्वापरमध्ये सांगितलेले आहेत, त्यावेळेस वातावरण पण चांगलं होतं. परंतु नंतर वातावरण तमप्रधान बनत गेलं आणि आज इतकं काही तमप्रधान आहे की ते धर्मस्थापकाकडून किंवा ईश्वराकडून जे प्राप्त झालेलं आहे
ते जीवनामध्ये उतरवायला लोकांना खूप अवघड वाटतं. आता अध्यात्म ही एक जीवनाची एक लास्ट स्टेज आहे. म्हणजे आधी अध्यात्म या शब्दामध्येच जर आपण फोड केली तर आधी आत्म्याला जाणून घेणं, अध्यात्म म्हणजे आत्म्याला जाणून घेणं. दुसरा अध्यात्माचा अर्थ आहे की स्वतःकडे वळणं. आपण जितकं स्वतःकडे वळू किंवा ज्याला आपण म्हणतो अंतर्मनाकडं, जिसको हम कहेंगे की भीतर मुड़ के देखो. आत्तापर्यंत आपण बाहेर बघत राहिलो. अध्यात्म सांगतं की आता ह्या भ्रुकुट्यामध्ये जी असलेली आत्मा आहे त्या आत्म्याला ओळखणं आणि आत्म्यातील गुणांना जाणून घेणं, याला अध्यात्म म्हटलं जातं. आता आत्म्यातील जे गुण आहेत ते अगोदर मी वर्णन केलेले आहेत की वास्तविक आत्म्यामध्ये सुख, शांती, पवित्रता, शक्ती, आनंद, सुख हे जे गुण आहेत, ह्या मुख्य गुणांमध्ये आपण पूर्ण रूपानं स्थित होणं म्हणजेच आपण एक आध्यात्मिक आहोत हे सांगण्याची गरज पडत नाही. परंतु समाजामध्येच लोक एक बघतानाच म्हणतात की हे जे लोक आहेत हे कोणत्या धर्माचे नाही आहेत, परंतु हे आध्यात्मिक आहे. आणि आध्यात्मिक व्यक्तीचं जीवन पर्टिक्युलरी कोणत्या एका धर्मासाठी किंवा एका प्रचारासाठी किंवा एखाद्या नियमासाठी नसतं, तर हे युनिव्हर्सल असतं. अध्यात्मक हे युनिव्हर्सल आहे. आणि हे जे युनिव्हर्सल जे तत्व आहे हे सर्व धर्म मान्य असतात. आणि ज्या वेळेला हे सर्व धर्म मान्य असतात त्यावेळेला प्रत्येक धर्मातला व्यक्ती ह्या गोष्टींना ॲक्सेप्ट करतो. आता बघा की सत्य किंवा प्रेम, आनंद, सुख, पवित्रता, शक्ती हे जे आत्म्याचे 7 जे गुण आहेत हे प्रत्येक धर्माला मान्य आहे. कोणता व्यक्ती असा आहे की ज्याला प्रेम नको आहे, कोणता व्यक्ती असा आहे की ज्याला शक्ती नको आहे, कोणता व्यक्ती असा आहे की ज्याला पवित्रता नको आहे. प्रत्येकाला ह्या गोष्टी हव्याशा आहेत. परंतु त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठून प्राप्त होणार, हे कोण देणार, याचा यथार्थ परिचय नसल्यामुळं आत्तापर्यंत व्यक्ती त्या फक्त बाहेरच्या दुनियेमध्ये मागच्या अध्यायामध्ये बघितल्याप्रमाणे फक्त मागत राहतो. आणि ही त्याची जी डिमांड आहे ही पूर्ण होत नाही. ज्यावेळेला पूर्ण होत नाही त्यावेळेला तो दुःखी आणि अशांत होतो. वारंवार दुःख आणि सुख या चक्रामधून तो पुढं चालत असतो. म्हणून आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्तिगत स्तरावर जरी आज आपण ह्या गोष्टींचा विचार केला तर सुखाची जर परिभाषा आपण केली तर व्यक्तिगत स्तरावर पण व्यक्ती कुठं ना कुठं कितीही जरी भौतिकता असली तरी तो मनानं दुःखी होतो. ज्या वेळेस आपल्या घरातील एखादा प्रिय व्यक्ती, आई वडील भाऊ ज्या वेळेला शरीर सोडून जातो त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. विरहाचं जे दुःख आहे त्याच्या मनात काही दिवस चालतं, म्हणजे शेवटी दुःखाचा अनुभव झालाच. जर अध्यात्म आपल्या जीवनामध्ये असलं तर अध्यात्म सांगतं की मानवी जीवनाचा जो गुण आहे आत्म्याचा, तो मूळ गुण आहे सुख स्वरूप.
मग त्या सुख स्वरूपामध्ये जर आपण राहण्याचा प्रयत्न केला तर ह्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपल्यावर इफेक्ट टाकत नाही. किंवा आपण आज बघतो की पारिवारिक स्तरावर जे सुख आहे त्या सुखाचं आज किती पर्सेंटेज आपण बघतो की आपल्याला अनुभवात पण येतं की आज परिवाराकडून एकमेकांना जे सुखाचे बोल पाहिजे, जे फिलिंग्स पाहिजे, जो आनंद पाहिजे तो आज राहिलेला नाही. पहिला जर आपण काळ बघितला, आजही आपल्या घरामध्ये आपले जे जुने लोक आहेत ते सांगतात की 10-10, 15-15 लोक एका कुटुंबामध्ये एकत्र राहायचे, परंतु कोणत्याही प्रकारची तक्रार म्हणा, कोणत्याही प्रकारचे भांडण नव्हते. एकमेकांबद्दल प्रेम, प्यार आणि सुखाची भावना होती. परंतु स्वतःला विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जाणारा मनुष्य जर आपण बघितला तर आज आपण बघतो की मनुष्य इतका काही एकमेकांपासून दूर झालेला आहे की त्याला एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ नाही आहे, एकमेकांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे. इतकी काही त्याची जीवन दिनचर्या फास्ट झालेली आहे आणि म्हणून त्याचं जे जीवन आहे, पारिवारिक जीवन पण तणावयुक्त झालेलं आहे. सुख एक नाम मात्र आहे, पण खरं सुख जीवनामध्ये नाही. मग अशा वेळेला आपण जर बघितलं तर व्यक्तिगत स्तरावरही व्यक्ती सुखी नाही आहे, पारिवारिक स्तरावर पण त्याला सुख नाही आहे. आणि तिसरी जर आपण अजून गोष्ट बघितली की आर्थिक स्तरावर आज समाजामध्ये 2 वर्ग खूप, ज्याला आपण म्हणतो की इतके काही त्यांच्यामध्ये अंतर आहे, श्रीमंत आणि गरिबीचं. श्रीमंत वर्ग श्रीमंत होत चालला आहे, गरीब वर्ग गरीब होत चालला. आणि ही जी त्यांच्यामधील जी खाई आहे त्या खाईला भरणं खूप अवघड आहे. म्हणून ज्यांच्याकडं पैसा आहे आणि दानवृत्ती नसेल, फक्त साचून ठेवलेला आहे, बँकेमध्ये आहे, पेटीमध्ये आहे, तर ते लोक परेशान आहे की उद्या पता नाही जर चोर आले आणि काही झालं, चोरी झाली, बँक बंद पडली, पैसे आपल्याला मिळाले नाही तर काय होणार, ही पण चिंता आहे. ज्यांच्याकडं नाही आहे ते पण परेशान आहे की आमच्याकडं पैसा नाही आहे. कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर पैशाचा विनियोग कसा करायला पाहिजे, कशी बचत करायला पाहिजे, ते ज्या वेळेला त्या व्यक्तीला समजत नाही किंवा कुठेतरी तो चुकतो, त्यावेळेला त्याला सदैव त्या गोष्टीचा अभाव भासतो. म्हणजेच त्यामध्ये बी आपल्याला आज बघतो की पैसा असूनही काही लोक सुखी आहेत असं नाही आहे, समाधानी असं आहे असं नाही आहे. कारण त्यामध्ये जर समाधान असतं तर आज संपूर्ण विश्व सुखी असतं. पुढं अजून आपण पुढच्या ओव्यांच्याद्वारे याचं स्पष्टीकरण, विस्तारण आपण बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.